हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत पोझिशनल ट्रेडिंगबद्दल. ओके, सो जर तुम्ही माझी प्रिव्हियस व्हिडिओ पाहिला असाल किंवा आधी काही व्हिडिओज पाहिला असाल त्याच्यात आपण कव्हर केले की ओव्हरऑल इंट्राडेसाठी आपण स्टॉक्स कसे पिक करू शकतो. नाव आता आपण हे डिस्कस करणार आहोत की पोझिशनल ट्रेडिंगसाठी असे कोणत्या स्टेप्स आहेत किंवा असे कोणत्या मेथड्स आहेत ज्या युजली आपण यूज करू शकतो टू पिक दी गुड अमाऊंट ऑफ स्टॉक्स किंवा एक चांगला स्टॉक कसा आयडेंटिफाय करायचा फॉर दी पोझिशनल ट्रेडिंग. ओके, सो बऱ्याच लोकांच्या रिक्वेस्ट आलेल्या ओव्हरऑल सपोर्ट सेक्शनमध्ये आणि डिफरंट वेबिनार्समध्ये की मराठीमध्ये एक व्हिडिओ पाहिजे जी पोझिशनल ट्रेडिंगसाठी कसे स्टॉक्स पिक करायचे त्यासाठी. सो व्हिडिओ आपण घेऊन आलो आहे. सो नक्की स्टार्ट टू एंड बघा, कारण इन डिटेल आपण ह्यामध्ये खूप डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. सो तुम्हाला त्या गोष्टीची मजा येईल शिकायला. आणि जर कोणी एक्झिस्टिंग व्ह्युअर असतील आपले आणि जे कंटिन्युअसली व्हिडिओज बघतायत माझे, सो त्यांना समजेलच की आपण जे कन्सेप्ट कव्हर करणार आहोत त्या कन्सेप्टचं लॉजिक काय. पण जो नवीन व्ह्युअर आहे त्याच्यासाठी खूप नवीन अपॉर्च्युनिटी असेल, कारण मी स्टार्ट टू एंड पूर्ण बेसिक्सपासून कव्हर करणार आहोत आणि जे एक्झिस्टिंग व्ह्युअर्स आहेत त्यांचं आपण एक रिव्हिजन होऊन जाईल. ओके, सो जास्त वेळ आपण इंट्रोडक्शनला इन्व्हेस्ट न करता लेट्स डिरेक्टली कम टू दी पॉईंट. ओके, डायरेक्टली मी एका कन्सेप्टवरती येतो. सो पोझिशनल ट्रेडिंग बघा एक अशी कन्सेप्ट आहे ज्यात आपल्याला ना जरा थोडा जास्त कन्फर्मेशन, म्हणजे जरा आणि थोडा म्हणजे बघायला गेलो तर थोडी जास्त कन्फर्मेशन घ्यावं लागतं. व्हाय? बिकॉज इट्स नॉट लाईक दी इंट्राडे की मला एक छोटासा स्कॅल्प पाहिजे. मला तिथे काय करावं लागेल, मला मल्टिपल डेटा पॉईंट्स बघावे लागतील की मल्टिपल गोष्टीमध्ये काय त्याला दाखवते किंवा त्याचा जो मोमेंटम आहे तो काय आपल्याला दाखवते. राईट? सो मल्टिपल गोष्टींचा कन्फर्मेशन घेऊनच आपण एक ॲनालिसिसवरती येऊ शकतो की ओके, ह्या स्टॉकमध्ये इथे अपॉर्च्युनिटी आहे किंवा इकडे एक मोमेंटम बनवू शकतो. आणि लेट्स फॉर एक्झाम्पल, जरी मी मोमेंटम आयडेंटिफाय केली, जरी मला तिकडे दिसलं की एक ह्या स्टॉकमध्ये मोमेंटम येतोय किंवा त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये मोमेंटम येतोय, पण जर सपोज स्ट्रॅटेजीज कोणत्या बनवायच्या तेच जर माहिती नसेल तर फायदा काय त्या गोष्टीचा. राईट? सो आपण जे आता कन्सेप्ट बघणार आहोत ना ते बेसिक, त्याच्यानंतर स्टॉक सिलेक्शन, त्याच्यानंतर मग स्ट्रॅटेजी आणि त्याच्यानंतर बघणार आहोत की जर एखादी मोमेंटम थोडीफार चुकलं तरी असेल तर त्याला आपण थोडंफार करेक्ट कसं करू शकतो. राईट? सो इन डिटेल खूप बेटर कन्सेप्ट जी मी घेऊन आलो तुमच्यासाठी. सो आपण बघूया आणि लेट्स कम टू दी पॉईंट. सो फर्स्टली मी तुम्हाला व्हाईट बोर्डवरती एक कन्सेप्ट दाखवतो, त्यानंतर आपण ओव्हरऑल टूल्सवरती जाऊया. ओके, सो इंटरफेस मी एक्सप्लेन करतो जेव्हा आपण टूल्सवरती येऊया. सो मी व्हाईट बोर्डवरती येतो इकडे. ओके, आणि हे डिलीट करतो. ओके, नाव लेट्स सी. जर मी पोझिशनल ट्रेडिंगबद्दल आता आपण डिस्कस करतो. राईट? सो मी इथे पोझिशनल ट्रेडिंग लिहितो. ओके, पोझिशनल ट्रेडिंग. ओके, नाव पोझिशनल ट्रेडिंगमध्ये एक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो ज्याच्यात आहे फ्युचर्स बिल्टअपची. ओके, एक फ्युचर्स बिल्टअप आपण कन्सेप्ट कव्हर करूया. ना फ्युचर्स बिल्टअप आहे काय, बऱ्याच व्हिडिओमध्ये मी फ्युचर्स बिल्टअप कव्हर केलं आहे ही कन्सेप्ट जी आहे ती. पण लेट्स सी, जर मी फ्युचर्स बिल्टअपमध्ये थोडंफार सांगायचं म्हटलं तर आपण प्राइस आणि ओपन इंटरेस्ट हे दोन कंपोनेंट आपण घेतो आणि त्या कंपोनेंटच्या बेसिसवरती बघतो की त्याचं नरेशन काय, आउटपुट काय येतो. सो इकडे मी नरेशन लिहितो. ओके, सॉरी, इट्स नॉट इज इक्वल टू, ते नरेशन येतो मी. ठीक आहे? ओके, की प्राइस आणि ओपन इंटरेस्ट जर दोघांना मी कंबाईन केलं तर माझं नरेशन काय असलं पाहिजे. ओके, किंवा काय येऊ शकतं आउटपुट. ओके, सो पहिला पॉईंट काय येतो, पहिला पॉईंट असा येतो की पहिल्या केसमध्ये प्राइस जी आहे ती वरती जाऊ शकते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो सुद्धा वरती जाऊ शकतो. ओके, सो जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. ओके, की जेव्हा मला दिसतंय की प्राइस जी आहे ती वरती चालली आहे आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती चाललाय त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. लॉंग बिल्टअप मीन्स व्हॉट, की लेट्स सी 100ला एखादी गोष्ट चालू आहे, जस्ट फॉर एन एक्झाम्पल 100ला एखादी प्राइस चालू आहे आणि प्राइस जी आहे ती लेट्स फॉर एन एक्झाम्पल मी अँटिसिपेट करतो की ती वाढणार आहे. ओके,
आणि लेट्स सी मी इकडे बायचा ट्रेड बनवणार, मग आय नो दॅट की प्राइस वाढणार आहे म्हणून. सो सपोज प्राइस गेली 150 वरती. ओके, नाव मी इथे बाईंगचा कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट केलाय, म्हणजे मी बाईंगचा प्रेशर टाकल्यावरती त्यामुळे प्राइस वरती गेली ना. सो प्राइस इथे वरती चाललंय. सेकंड काय, मी एक बायचा कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट केलाय, बरोबर. सी कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट केलाय, दॅट मीन्स व्हॉट की मी ओपन इंटरेस्ट क्रिएट केलाय बायर सेलर मध्ये. सो जेव्हा बायर सेलर एकत्र येतात तेव्हा ओपन इंटरेस्ट वाढतो. त्यामुळे काय होतं की जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. लॉंग बिल्टअप मीन्स व्हॉट की फ्रेश बाईंग पोझिशन्स. ओके, ते फ्रेब झालं ॲक्च्युली. इथे आपल्याला लिहायचं फ्रेश बाईंग पोझिशन्स, की कुठे फ्रेश बायर्स आपल्या पोझिशन्स ऍड करतात. ओके, एक फ्रेश बायर्स आपण ह्याला म्हणू शकतो की जेव्हा जेव्हा लॉंग बिल्टअप असेल तेव्हा तेव्हा मार्केटमध्ये फ्रेश बाईंग पोझिशन्स ऍड होतात. ओके, सेकंड काय की इथे सेकंड लिहितो, प्राइस खाली येते आणि सोबत ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण खाली येतो. ओके, प्राइस खाली येते, ओपन इंटरेस्ट खाली येतो, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग म्हणजे काय, बरेच लोक जे प्रिव्हियस व्ह्युअर्स असतील आपले, लॉंग अनवाइंडिंगचा कन्सेप्ट काय, लॉंग अनवाइंडिंग मीन्स सिम्पल लाईक अ प्रॉफिट बुकिंग. ओके, सिम्पल आहे. लेट्स सी अगेन इथे 150 वरती प्राइस गेली, सपोज मी 100ला बाय केलं आणि 150 वरती प्राइस गेली. आता मला इथे काय होतं, मला इथे प्रॉफिट होतोय ना. सो मी काय करणार, मी तो 50चा प्रॉफिट बुक करायला सुरुवात करणार. सो जेव्हा मी 50चा प्रॉफिट बुक करतो त्यावेळेस काय होतं, मी बाईंगचा प्रेशर कुठेतरी कमी करतोय. सो जेव्हा मी बाईंगचा प्रेशर कमी करतो तेव्हा प्राइस जी आहे ती थोडीफार सस्टेन होते खाली आणि मी प्रिव्हियस जो बाईंगचा कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट केलेला, जो ओपन इंटरेस्ट केलेला, तो मी स्क्वेअर ऑफ करतोय, बरोबर. सो त्यामुळे प्रिव्हियस कॉन्ट्रॅक्ट मी स्क्वेअर ऑफ केल्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट पण खाली पडतोय. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली पडते आणि ओपन इंटरेस्ट खाली पडतो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. सो लॉंग अनवाइंडिंग मीन्स सिम्पल लाईक अ प्रॉफिट बुकिंग. ओके, त्याला मी लिहितो प्रॉफिट बुकिंग. ओके, प्रॉफिट बुकिंग इन द सेन्स ते बायर्स जे आहे ते कुठेतरी ट्रेड्स आपले कव्हर करतायत हे आपल्याला समजतं. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर व्हॉट वॉज द थर्ड कन्सेप्ट की प्राइस जी आहे ती खाली येते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढतो. प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वाढतो, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट बिल्टअप. व्हॉट इज शॉर्ट बिल्टअप? शॉर्ट बिल्टअप मीन्स की कुठे जे आहेत ते फ्रेश सेलर्स आपल्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. लेट्स सी अगेन 100ला एखादी प्राइस चालू आहे, मी अँटिसिपेट करतोय सपोज की प्राइस जी आहे ते खाली पडू शकते. सो दॅट्स वाय मी काय करतोय इथे सेलचा कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय. सपोज प्राइस जी आली 50 वरती, 50 रुपयाचा प्रॉफिट आहे ॲज अ सेलर, राईट. अँड यू कॅन सी मी काय करणार, नवीन कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करणार ना सेलचा, त्यामुळे काय होणार, ओपन इंटरेस्ट वाढणार माझा. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कसं शॉर्ट बिल्टअप. शॉर्ट बिल्टअप मीन्स व्हॉट की कुठे फ्रेश सेलर्स ऍड होत आहेत. ओके, सो व्हॉट वॉज द शॉर्ट बिल्टअप? शॉर्ट बिल्टअप काय आहे की कुठे फ्रेश सेलिंग पोझिशन्स ऍड होतात हे आपल्याला समजतं. ओके, थोड्याला वरती घेतो. नाव एक लास्ट कन्सेप्ट ह्याच्यात येते, ती कोणती येते की प्राइस जी आहे ती वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो कुठेतरी खाली पडतो. प्राइस वरती जाते, ओपन इंटरेस्ट खाली पडतो, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट कव्हरिंग. ओके, की जेव्हा जेव्हा प्राइस जी आहे ती वरती जात असेल आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली पडत असेल त्याला कन्सिडर करतो शॉर्ट कव्हरिंग. दॅट मीन्स व्हॉट, सेलर्स कुठेतरी स्क्वेअर ऑफ करतात किंवा जे सेलर्स आहेत ते कुठेतरी ट्रेड्स करतात. सेलर्स स्क्वेअर ऑफ म्हणू शकतो किंवा एक्झिट म्हणू शकतो याला आपण. ओके, कुठेतरी जे आहे ते एक्झिट करतात. ओके, लेट्स सी 50 वरती आहे, 100ला मी सेल केला, 50 वरती आला, आता मला 50चा प्रॉफिट होतोय. सो मी काय करणार, स्क्वेअर ऑफ करणार. सो बिकॉज ऑफ दिस स्क्वेअर ऑफ मी सेलिंगचा प्रेशर काढतोय, त्यामुळे प्राइस जी आहे ती वरती जाते आणि सेलचा कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो मी स्क्वेअर ऑफ करतोय, त्यामुळे काय होतं, माझा ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली पडतो. ओके, सो कॅन सी प्राइस जी आहे ती वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जेव्हा खाली जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट कव्हरिंग. ओके, एक सिम्पल एक क्विक रिव्हिजन द्यायची म्हणली, एक क्विकली आपण रिवाइज करूया ह्या सगळ्या गोष्टी. बघा, जेव्हा पण मी फ्युचर्स बिल्टअप बद्दल डिस्कस करत असेल, ओके, जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअप बद्दल डिस्कस करतो तेव्हा आपण दोन कंपोनेंट बघतो. कोणते दोन कंपोनेंट?
एक बघतो प्राइसचा, सेकंड बघतो ओपन इंटरेस्टचा. ओके, त्याचा आउटपुट जो आहे तो आपला तो असतो नरेशन. ओके, सो लॉजिक इज सिम्पल. पहिल्या केसमध्ये काय होतं, प्राइस वरती चाललंय, ओपन इंटरेस्ट वरती चाललंय, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. ओके, लॉंग बिल्टअप मीन्स व्हॉट, की कुठे फ्रेश बायर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन ऍड करतात हे आपल्याला समजतं. सेकंड कन्सेप्ट काय, की प्राइस खाली चाललंय आणि ओपन इंटरेस्ट खाली चाललंय, सो त्याला आपण कन्सिडर काय करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. व्हॉट इज लॉंग अनवाइंडिंग? लॉंग अनवाइंडिंग मीन्स अ प्रॉफिट बुकिंग, की कुठे बायर्स जे आहेत ते प्रॉफिट बुक करतात हे आपल्याला समजतं. व्हॉट वॉज द थर्ड कन्सेप्ट? प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती चाललाय, सो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट बिल्टअप. व्हॉट इज शॉर्ट बिल्टअप? शॉर्ट बिल्टअप मीन्स की कुठे फ्रेश सेलर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन ऍड करतात हे आपल्याला समजतं बिकॉज ऑफ दिस शॉर्ट बिल्टअप. ओके, अँड द लास्ट वन इज शॉर्ट कव्हरिंग. इथे मी फोर्थ लिहितो आणि हे थर्ड आहे. ओके, व्हॉट इज शॉर्ट कव्हरिंग? शॉर्ट कव्हरिंग मध्ये काय होतं, प्राइस जी आहे ती वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो कुठेतरी खाली पडतो, सो त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग, की कुठे सेलर्स जे आहेत ते एक्झिट करतात. ओके, सो ही एक कन्सेप्ट झाली. नाव ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, आपण जो पुढे टूल बघणार आहोत, जो डेटा पॉइंट बघणार आहोत, त्यासोबत ही आपण पेअर करणार आहोत किंवा पोझिशनल ट्रेडिंगसाठी याला कसं यूज करायचं ते बघणार आहोत. ओके, सो ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. सेकंड, ह्याचा एक ॲडव्हान्स व्हर्जन येतो. ॲडव्हान्स व्हर्जन म्हणजे थोडं ह्याच्यात अजून डिटेलमध्ये गेलो ना आपण, तर थोड्याला इथे वरती घेतो. ओके, नाव ह्याचा एक ॲडव्हान्स, एक थोडा डिटेलमध्ये बघायला गेलो तर एक सायकल्स येतात, ह्याचे बिल्टअप सायकल्स येतात. ओके, जो आता आपण कन्सेप्ट बघितला ना त्याला आपण बिल्टअप म्हणतो, फ्युचर्स बिल्टअप, की फ्युचर्समध्ये काय होतंय. सो ते झालं डेली बेसिसवरती, राईट, की हे मोमेंटम आहे आणि इकडे इकडे आहे. सो आता आपण बघूया फ्युचर्स बिल्टअपचे सायकल्स काय असतात. ओके, सो जेव्हा आपण सायकल्स बद्दल डिस्कस करतो ना तेव्हा दोन गोष्टी आहेत इकडे. पहिली गोष्ट म्हणजे आधी कन्सेप्ट समजूया आपण. मार्केट वरती कसं जातो, लाईक दिस. मार्केट असा काही वरती जातो, कधी बघितलंय का मार्केट डायरेक्ट असं वरती चाललंय? एक रेअर केसमध्ये होऊ शकतो असं पण जातो मार्केटवरती, जेव्हा रिझल्ट असेल किंवा एखादी न्यूज असेल मार्केटमध्ये जी पॉझिटिव्ह असेल तर एखाद दोन मुवमेंटला मार्केट असं स्ट्रेट वरती जाईल. पण मॅक्झिमम जर तुम्ही मोठ्या टाइम फ्रेममध्ये बघितला, जेव्हा इव्हेंट नसेल किंवा नॉर्मल डेज असतील किंवा एखाद्या स्टॉकचा बिअर बघितला तर मार्केट काही असा वरती जाताना दिसेल. ओके, तर सिम्पल आहे ह्याच्यात. लेट्स सी, मार्केट हा जो इथे वरती चाललाय इट बिकॉज ऑफ द लॉंग. सपोज इथे जो वरती चाललाय लॉंगमुळे वरती चाललाय आणि यू कॅन सी मार्केट इथे खाली येतोय, खाली करेक्ट करतोय थोडाफार, बरोबर. तर मार्केट दोन गोष्टीमुळे खाली येतो. कोणत्या दोन गोष्टीमुळे खाली येतो? मार्केट प्राइस दोन गोष्टीमुळे खाली पडते. कोणत्या? प्राइस बिकॉज ऑफ लॉंग अनवाइंडिंग अँड थर्ड बिकॉज ऑफ द शॉर्ट बिल्टअप ना. तर लेट्स सी, जेव्हा मार्केटमध्ये प्राइस जी आहे बिकॉज ऑफ द लॉंग अनवाइंडिंग, जिथे जो करेक्ट करतोय ना इट इज बिकॉज ऑफ द लॉंग अनवाइंडिंग मुळे जर मार्केट खाली पडत असेल सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश सायकल. तो एक बुलिश सायकल आपण म्हणू शकतो. ओके, सो सिंपल ठेवा की जेव्हा पण लॉंग अनवाइंडिंगचा सायकल असेल, ओके, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश सायकल. ओके, ह्याला आपण लिहूया, लॉंगला आपण एल घेऊया आणि एल यू ठेवूया याला लॉंग अनवाइंडिंगला. ओके, सो जेव्हा आपण लॉंग अनवाइंडिंगचं सायकल असतं त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ बुलिश सायकल. ओके, सेकंड, मार्केट खाली पडताना कसं पडतो, लाईक दिस, राईट. सो लेट्स सी, बिकॉज ऑफ दिस मार्केट जो इथे खाली डिप क्रिएट करतोय, लेट्स सी हा बिकॉज ऑफ दिस शॉर्टमुळे क्रिएट करत असेल. ओके, आणि इथे जो मार्केट वरती येतोय यू कॅन सी हा जो थोडाफार करेक्ट होतोय मार्केट इथे, तो जर सपोज शॉर्ट कव्हरिंगमुळे होत असेल, शॉर्ट कव्हरिंग, सो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ बॅरिश मोमेंटम, बॅरिश सायकल. ओके, सो जेव्हा पण शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंगचा सायकल असतो तर आपण त्याला कन्सिडर काय करतो ॲज अ बॅरिश सायकल. ओके, एस आणि एस सी ह्याला लिहितो, शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंग. ओके, लॉजिक इज सिम्पल. मार्केट खाली डायरेक्ट असं पडत नाही ना, जसं मी तिकडे लॉंगचं बोललेलो. असा पडेल केव्हा, जेव्हा एखादा कोविड फॉल असेल किंवा एखादी मार्केटमध्ये लाईक न्यूज असेल नेगेटिव्ह, तर असा कुठेतरी पडेल. पण मॅक्झिमम टाइम जर बघितलं मार्केट जर तुम्हाला असा खाली पडताना दिसेल, राईट. सो अगेन मी रिवाइज करतो, जर मार्केटमध्ये लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल म्हणजे बायर्स येत आहेत, पुन्हा प्रॉफिट बुक करतात, पुन्हा अभ्यास येतात, पुन्हा प्रॉफिट बुक करतात. सो जर हा कन्सेप्ट चालू असेल
तर त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग सायकल. दॅट मीन्स की कुठेतरी जो आहे मार्केटमध्ये एक बुलिश अपॉर्च्युनिटी ओपन होते किंवा एक बुलिश अपॉर्च्युनिटी किंवा बुलिशनेस आहे मार्केटमध्ये त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये किंवा इंडेक्समध्ये. सेम जर शॉर्ट कव्हरिंगचा सायकल आहे म्हणजे मार्केट खाली पडते पुन्हा कव्हर करते पुन्हा खाली पडते पुन्हा कव्हर करतोय, जर तो सेंटिमेंट असेल दॅट मीन्स कुठेतरी मार्केटमध्ये एक बेरिश सेंटिमेंट आहे, राईट. सो त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग सायकल. ओके, सो ज्यांना कोणाला ही कन्सेप्ट समजली असेल त्यांनी विच इज फाईन, तुम्ही पुढे जा, चालेल. पण ज्यांना ही नाही समजली असेल किंवा थोडाफार डाऊट असेल एकदा पुन्हा रिवाइज करा, बघा स्टार्टिंग पासून बघा, कन्सेप्ट समजा त्यानंतरच पुढे याल. किंवा जर डायरेक्टली पुढे आला तर मग तुम्हाला पुढे जे मी समजावणार आहोत तो नाही समजणार तेवढ्या डिटेलमध्ये. ओके, सो लेट्स गो विथ द टूल. आता हा नॉलेजेबल पार्ट जर झाला तर हा डेटा पण आता कुठे बघायला मिळेल आणि कुठे जो आहे तो आपण बघू शकतो आणि ट्रेड्स कशा आयडेंटिफाय करू शकतो ते आता आपण बघूया इकडे. सो त्यासाठी मी काय करणार, मी क्वांटसॅपच्या होम स्क्रीनवरती येतो इकडे. ओके, सो क्वांटसॅपच्या होम स्क्रीनवरती आला तर तुम्हाला काही ओव्हरऑल असा इंटरफेस बघायला मिळतं. ओके, जर तुम्ही लेफ्टला टॉपला बघितलात तर मेजरली मी आल एक्सप्लेन यू, पहिला याचा इंटरफेस मी एक्सप्लेन करतो नंतर आपण टूलवरती येऊया. सो जर तुम्ही इथे टॉपवरती बघितलात, लेट इट बी लोड, एकदा हे लोड होऊ दे. सो तिथे तुम्ही टॉपवरती बघितलात हा जो पॅच आहे हा जनरली पॅच तुम्हाला सांगतो की जे मेजर आपले इंडायसेस आहेत लाईक निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी, मेजर इंडायसेस जे आहेत ते लॉंगमध्ये आहेत की शॉर्टमध्ये आहेत, लॉंग अनवाइंडिंगमध्ये आहेत की शॉर्ट कव्हरिंगमध्ये आहेत, राईट. सो लेट्स सी तुम्ही 9:15ला येतात, 9:20ला येतात किंवा 9:30 कधीही मार्केटमध्ये येत आहेत जेव्हा मार्केट लाईव्ह असेल आणि तुम्हाला बघा की इथे जे मेजर आपले इंडायसेस आहेत त्यांचं नरेशन काय आहे. लाईक जर मॅक्झिमम जर लॉंगमध्ये असतील दॅट मीन्स की कुठेतरी निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जर लॉंगमध्ये दिसत असेल दॅट मीन्स कुठेतरी मार्केटचा जो सेंटिमेंट आहे तो पॉझिटिव्ह आपण म्हणू शकतो की ओव्हरऑल जर मी एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायची म्हणली तर आय विल गो विथ दॅट पर्टिक्युलर थिंग. ओके, जर निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी शॉर्टमध्ये असतील किंवा तिघांपैकी 2 शॉर्टमध्ये असतील तर मी समजू शकतो की मार्केटचा सेंटिमेंट कुठेतरी थोडाफार नेगेटिव्ह आहे किंवा बेरिश सेंटिमेंट आहे. सो रादर गोईंग विथ द बाईंग आय लाईक टू गो विथ द सेल स्टिंग. ओके, सो मी सेलिंग सोबत जास्त प्रेफर करू शकतो किंवा एक बेरिश मोमेंटमसाठी एखादा स्टॉक आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर सिनॉप्सिस आहे, डेज हाय लो, ऑप्शन चेन, इंट्राडे मूव्हर्स आहेत आपल्याकडे, ओपन इंटरेस्ट आणि थोडंफार जेव्हा तुम्ही खाली जाल ना तेव्हा बरेच टूल्स आहेत. प्रत्येक टूलवरती आपण व्हिडिओ बनवली आहे. सो आफ्टर दिस व्हिडिओ ती व्हिडिओ जाऊन बघा, खूप डिटेलमध्ये कन्सेप्ट कव्हर केले आहेत. इनफॅक्ट सिनॉप्सिसच्या पार्टचं लॉजिक काय, इंट्राडे मूव्हर्सच्या पार्टचं लॉजिक काय, राईट. सो ते बनवलं आहे. सो आफ्टर दिस व्हिडिओ जाऊन बघा, डेफिनेटली तुम्हाला ती एक व्हॅल्यू ॲड करू शकते तुमच्या ओव्हरऑल ट्रेडिंग जर्नीमध्ये. ओके, सो लेट्स कम टू दी पॉईंट. आता जो मी आता कन्सेप्ट तुम्हाला दाखवला की लॉंग अनवाइंडिंगचा, शॉर्ट कव्हरिंगचा, तो कसा यूज करायचा आहे आणि पोझिशनल ट्रेडिंगसाठी आपण तो कसा यूज करू शकतो. ओके, सो आय लाईक टू गो विथ द ट्रॅक. मी त्या ट्रॅकवरती येतो. ट्रॅकवरती जेव्हा तुम्ही याल ना तेव्हा इकडे टॉपलाच बघा बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलचं ऑप्शन आहे, मी इथे क्लिक करतो. ओके, सो जर बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलवरती आलात ना तर इकडे जे 4 कन्सेप्ट आपण बघितले ना, लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट कव्हरिंग, ते इथे बघायला मिळेल. सो कॅन सी मी लॉंगवरती आलो. लॉंगमध्ये काय बघितलेलं आपण की प्राइस वरती जाते, ओपन इंटरेस्ट वरती जातो, दॅट मीन्स लॉंग. यू कॅन सी निफ्टी बघा इथे, निफ्टी इथे आहे, प्राइस वरती चाललंय, ओआय वरती चाललंय, नरेशन काय आलं त्याचं, लॉंग बिल्टअपचं आलंय, बरोबर. तेच जर मी लॉंग अनवाइंडिंगवर आलो, व्हॉट इज लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंगला आपण काय बघितलं की प्राइस जी आहे ती खाली जाते, ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण खाली जातो. सो जेव्हा प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्ट खाली जातो, त्याला आपण काय म्हणतो, लॉंग अनवाइंडिंग. यू कॅन सी प्राइस इथे खाली चालले, ओपन इंटरेस्ट पण इथे खाली चालले. सो दॅट कम्स अंडर दी लॉंग अनवाइंडिंग. क्योंकि कुठेतरी जो मार्केटमध्ये आहे एक बेरिशनेस आपण म्हणू शकतो किंवा एक प्रॉफिट बुकिंग चालू आहे. ओके, थर्ड कन्सेप्ट शॉर्ट बिल्टअपची आपण बघितली. सो व्हॉट इज शॉर्ट बिल्टअप. शॉर्ट बिल्टअप तुम्हाला सांगतं की प्राइस जी आहे ती खाली चालली आहे आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढते. तो यू कॅन सी ह्या टॉपला प्राइस खाली चालले आणि ओपन इंटरेस्ट वाढते. सो दॅट कम्स अंडर दी शॉर्ट बिल्टअप. त्याचं नरेशन तुम्हाला इकडे बघायला मिळेल. ओके, सो शॉर्ट बिल्टअपचा एक कन्सेप्ट आहे आणि त्यानंतर जो आहे तो आहे शॉर्ट कव्हरिंगचा. शॉर्ट कव्हरिंगला आपण काय बघितलेलं की प्राइस जी आहे ती वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली जाते. यू कॅन सी SC शॉर्ट कव्हरिंग. ओके, सो इथे येऊन तुम्ही ओव्हरऑल प्रत्येक स्टॉकचा पण डेटा पॉईंट बघू शकता.
जर तुम्हाला सेक्टर वाईज पाहिजे तर ऑटो सेक्टरचा कोणता स्टॉक आहे, त्याचं नरेशन काय चालू आहे ते बघायला मिळेल, ऑटो एन्सिलरीज बघायला मिळेल, बँक निफ्टी स्टॉक. सो ओव्हरऑल जे पण आपले सेक्टर्स आहेत लिस्टेड FNO मध्ये त्या सगळ्या सेक्टर्सचं तुम्हाला इथे बघायला मिळेल. एक गोष्ट अजून एक बघायला मिळते तीही, यू कॅन सी धिस वन. लॉंग मध्ये 86 आहेत, लॉंग अनवाइंडिंग मध्ये 2 आहेत, शॉर्ट मध्ये 90 आहेत आणि शॉर्ट कव्हरिंग मध्ये काय 7 आहे. राईट नाव यू कॅन सी मोस्ट ऑफ द स्टॉक्स आहेत ते कुठेतरी शॉर्ट मध्ये, म्हणजे एक ओव्हरऑल 50-50 ची प्रोबॅबिलिटी मला दिसते की शॉर्ट मध्ये 90 आहेत, 86 लॉंग मध्ये आहेत. जास्त प्रेशर शॉर्ट कडे पण नाही, जास्त प्रेशर लॉंग मध्ये पण नाही. सो कुठेतरी जो आहे तो मार्केटमध्ये कन्सॉलिडेशन मी म्हणू शकतो की एक मोमेंटम जास्त नाहीये पण एक कन्सॉलिडेशन झोन आहे विच इज बिकॉज ऑफ दिस. राईट सो जर इथे तुम्ही बघा सर सपोज 100 पेक्षा जास्त स्टॉक किंवा 120 स्टॉक 130 स्टॉक जर लॉंग मध्ये असतील सो विच इज पॉझिटिव्ह मोमेंटम, कुठेतरी मार्केटचा सेंटिमेंट आहे तो पॉझिटिव्ह आहे. जर मॅक्झिमम स्टॉक लॉंग अनवाइंडिंग मध्ये असतील किंवा शॉर्ट मध्ये असतील तर कुठेतरी जो आहे तो मार्केटचा सेंटिमेंट एक बेरिश सेंटिमेंट आहे, ते आपण फाइंड आउट करू शकतो. ओके सो दॅट इज द थिंग. नाव आता आपल्याला काय करायचं, आपल्याला यायचं सायकलवरती. आता जो मी सांगतो ना तो पोझिशनल ट्रेडिंगवरती कसं यूज करायचं ते तुम्हाला सांगतो. ओके मी सायकलवरती आलो. नाव आता हा ओव्हरऑल इंटरफेस बघून घाबरू नका, कारण बरेच लोक बोलतील अरे बापरे हे काय ओपन झालं. ठीक आहे सो खूप इझी कन्सेप्ट आहे हा. ओके फर्स्ट मी इंटरफेस एक्सप्लेन करतो याचा, त्याच्यानंतर आपण जाऊया ह्याला कसं रीड करायचं. ओके सो जर तुम्ही ते टॉपला बघितलात तर इथे लुक बॅक पिरियड आहे. लुक बॅक पिरियड मीन्स मला किती दिवस पाठचा डेटा बघायचा आहे ते बघायला मिळेल. त्यानंतर इथे रीडिंग आहे. रीडिंग मीन्स तुम्हाला लॉंग पाहिजे, लॉंग अनवाइंडिंग पाहिजे का, शॉर्ट पाहिजे का, शॉर्ट कव्हरिंग, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सेक्टर आहे इथे. सेक्टर मीन्स वॉट की कोणता सेक्टर जो आहे तो आपल्याला पाहिजे, तो त्याच्यावरती जर रिसर्च करायचं तर तो सेक्टर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ओके त्यानंतर जो लॉंगचा कन्सेप्ट आहे यू कॅन सी हा लॉंग. सो जे ग्रीन बार्स आहेत लाईक दिस, इथे जो बार आहे इथे जो बार आहे, हे जे ग्रीन बार्स आहेत ते तुम्हाला इंडिकेट करतात लॉंग बिल्टअप, की त्या दिवशी तिकडे लॉंग बिल्टअप झालेलं. त्याच्यानंतर जो आहे ब्ल्यू बार्स, सो ब्ल्यू बार मीन्स वॉट लाईक दिस, सो ते तुम्हाला सांगते लॉंग अनवाइंडिंग, की कुठे जो आहे तो मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग झालेली ते इकडे तुम्हाला समजते. त्यानंतर जो आहे तो आहे शॉर्ट बिल्टअप. सो शॉर्ट बिल्टअप मीन्स वॉट लाईक दिस, लाईक दिस. ओके सो शॉर्ट बिल्टअप मध्ये काय तर तुम्हाला की कुठे जे आहे ते सेलिंग जास्त होत होती किंवा त्या दिवशी सेल झालेलं ते तुम्हाला इकडे बघायला मिळेल. अँड लास्ट वन इज शॉर्ट कव्हरिंग. ओके की शॉर्ट कव्हरिंग कुठे होतं, ह्या लेवलला, ह्या लेवलला, ह्या लेवलला. ओके सो यू विल गेट टू नो दोज थिंग्स हिअर. ओके की शॉर्ट कव्हरिंग कुठे आहे आणि ओव्हरऑल मार्केटचा मोमेंटम जो होता तो कुठे होता. ओके ह्या साईडला जे सगळे बार्स आहेत हा ओव्हरऑल जो आहे ते सगळे स्टॉक्सचं आहे, की ओव्हरऑल स्टॉक्स कोणते आहेत. जर तुम्ही ह्याला खाली स्क्रोल डाऊन केलं तर प्रत्येक स्टॉक्सचं तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्याच्यानंतर हा जो आहे तो डेटचा ऑप्शन आहे. हा ओव्हरऑल जो पॅच आहे तो पूर्ण डेटचा ऑप्शन आहे. ओके की त्या दिवशी आधीचा डेट काय होता आणि ओव्हरऑल डेट काय होता. ओके सो आय क्लिअरिंग दिस. ओके नाव आता ट्रेड काय बनवायचे. आता जी कन्सेप्ट आपण ड्रॉइंग बोर्डवरती बघितलेली, कोणती बघितलेली, एक मिनिट, ड्रॉइंग बोर्डवरती ही बघितली ना आपण, की जर एखादी बुलिश मोमेंटम असेल तर त्याला काय आपण म्हणतो, लॉंग लॉंग अनवेंडिंग म्हणतो. जर एखादा बुलिश अपॉर्च्युनिटी मला फाइंड आउट करायची, एखादा बुलिश नेस कोणत्या स्टॉकमध्ये ते मला बघायचं तर आपण लॉंग लॉंग अनवेंडिंग बघतो. आणि जर एखादी बॅरिशनेस पाहिजे तर आपण काय बघतो, शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग बघतो. याला खाली घेतो, शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग बघतो. तोच जो कन्सेप्ट आहे ना तो कसा फाइंड आउट करायचा ते मी तुम्हाला सांगते. आता बघा मी रीडिंग वरती येणार. लॉंग लॉंग अनवेंडिंग मीन्स बुलिशनेस ना, सो मी ते LLU सिलेक्ट करतो. ओके त्याच्यानंतर जो लुक बॅक पिरियड आहे ना इथे यू कॅन सी हा लुक बॅक पिरियड 20 डेज, म्हणजे काय मला 20 दिवसा आधीचा डेटा पॉइंट पाहिजे ना, की 20 दिवसा आधीचा म्हणजे 20 दिवस पाठी मी बघतोय. तिथे मी काय करणार, मी ते काउंट जो आहे तो 14 ठेवणार. ओके लेट्स सी मी इथे येतो आणि 14 ठेवतो. ओके दॅट मीन्स वॉट, मी काय इनपुट देतोय ओव्हरऑल डेटा पॉइंटला, की मला पाठचा 20 दिवसाचा डेटा पॉइंट बघायचा आहे, पाठचा 20 दिवसचा डेटा बघायचा आहे किंवा ट्रेडिंग डेज बघायचे आहेत. त्यात मला ॲटलिस्ट 14 दिवस लॉंग लॉंग अनवाइंडिंग असलं पाहिजे, म्हणजे L आणि LU कंबाईन असलं पाहिजे. 20 दिवसामध्ये 14 दिवस ॲटलिस्ट लॉंग लॉंग अनवाइंडिंग. म्हणजे काय आपण करतोय की समवेअर अराउंड 70-75% कुठेतरी जो आहे तो एक पॉझिटिव्ह बिल्टअप बघतोय. राईट सो आय क्लिक ऑन अप्लाय. सो मी इथे अप्लायवरती क्लिक करणार.
ओके, जसं मी अप्लायवरती क्लिक करतो तर जो फिल्टर आहे ना तुम्हाला इथे बघायला मिळतो. यू कॅन सी ACC, अदानी पोर्ट्स, बँक निफ्टी किंवा भारतीय एअरटेल, चंबल फर्टिलायझर, हे जे ओव्हरऑल जे 185 FNO स्टॉक्स आहेत ना, त्या 185 FNO स्टॉक्स मधले कोणते असे स्टॉक्स आहेत जे लॉंग अनवाइंडिंग सायकलमध्ये ते चालतात. यू कॅन सी जर मी इथे आलो, इथे बघा भारतीय एअरटेल फ्रॉम लास्ट 20 days 3% पॉझिटिव्ह आहे आणि ओपन इंटरेस्ट बघा खूप चांगला चालला आहे. चंबल फर्टिलायझर, बायोकॉन, त्याच्याच खाली कोरोमंडल आहे, दाल सो जर मी एखादा पोझिशनल ट्रेडर आहे आणि मला असे स्टॉक पाहिजे की येणाऱ्या काही दिवसात मोमेंटम देशील तर मी हे स्टॉक सिलेक्ट करणार. अदानी पोर्ट्स, ACC कंपॅरेटिव्हली थोडा जास्त पॉझिटिव्ह नाही पण अदानी पोर्ट्स नंतर भारतीय एअरटेल, चंबल फर्टिलायझर, कोरोमंडल पण इथे तुम्हाला बघायला मिळते. सो कुठेतरी तो आहे जो स्टॉक पॉझिटिव्ह बघायला मिळते या लेवलला, राईट. सो दॅट्स हाऊ यू कॅन यूज दिस टूल. असं काही तुम्ही हा डेटा पॉइंटला यूज करू शकता. सेकंड आपण काय बघितलं, शॉर्ट कव्हरिंग सायकल बघितलं ना, एखादी बेरिश ट्रेड पाहिजे तर. सो मी काय करणार, सेम इनपुट ठेवणार, फक्त इथे येणार आणि इथे येणार S आणि SC वरती आणि अप्लाय वरती क्लिक करणार. सो जे पण स्टॉक शॉर्ट कव्हरिंग सायकलमध्ये चाललेत ना ते ओव्हरऑल मला इथे बघायला मिळतील. ओके, एकदा मी हे शॉर्ट कव्हरिंग आणि 14 अप्लाय. ओके, यू कॅन सी आला डेटा पण माझ्यासमोर. एशियन पेंट, बालकृष्ण इंडस्ट्रीज, बर्जर पेंट. कंपॅरेटिव्हली जर मी जास्त शॉर्ट, ओव्हरऑल मार्केटचा सेंटिमेंट कुठेतरी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे जेव्हा मी रेकॉर्ड करते व्हिडिओ. तर टाटा स्टील एक मला कुठेतरी दिसतोय की शॉर्टमध्ये आहे. यू कॅन सी इथे बॉटमला जर दिसत असेल तर शॉर्टमध्ये दाखवते. MRF आहे, MFSL, इंडिगो आणि HDFCL कंपॅरेटिव्हली शॉर्टमध्ये आहेत. सो असे तुम्ही काही जे ते स्टॉक्स आयडेंटिफाय करू शकतात फॉर दी पोझिशनल ट्रेडिंग. ओके, ही एक कन्सेप्ट झाली की लॉंग अनवाइंडिंग जर मध्ये एखादी मी ट्रेड करतोय किंवा शॉर्ट कव्हरिंगमध्ये जर मी एखादा ट्रेड बनवते. सो दॅट्स हाऊ यू कॅन टेक अ ट्रेड. असं काही तुम्ही डेटा पॉईंट इथे बनवू शकता. ओके, सो दिस इज द लॉजिक. हा एक तुम्ही डेटा पॉईंट यूज करू शकता. सायकल युजली जो टूल आहे, ओके, की बेस्ड ऑन दी फ्युचर्स मोमेंटम, फ्युचर्स बिल्टअप वरती कसा जो आहे तो मी पोझिशनल ट्रेडिंग सेटअप बनवू शकतो किंवा एखादी पोझिशनल ट्रेड बनवू शकतो. सो यू कॅन यूज दिस टूल. मी अजून स्ट्रॅटेजीजवरती नाही आलोय, मला अजून 1-2 कन्सेप्ट कव्हर करायचे आहेत सो ह्या व्हिडिओमध्ये. सो स्ट्रॅटेजीचा जो पार्ट आहे तो आपण कव्हर करणार आहोत, लास्टमध्ये कव्हर करणार आहोत. सो डोंट वरी, कारण सगळ्यांच्या सेमच स्ट्रॅटेजी येणार आहेत की काय कंडिशन आहे, काय ओव्हरऑल मोमेंटम आहे. सो आय लाईक टू गो विथ द सेम. बट ही एक कन्सेप्ट जर समजली असेल, फ्युचर्स बिल्टअप समजलं असेल, जर सायकल समजलं असेल, विच इज वेल अँड गुड. एकदा बघा, चेक करा की कसा जो आहे मोमेंटम येतोय. नसेल समजत तर एकदा पुन्हा रिपीट करा, पुन्हा रिवाइज करा सगळा जो कंटेंट मी आता शिकवला आहे तो, आणि डेफिनेटली मगच पुढे या. ओके, सो व्हिडिओ कुठे पळून नाही जाणार आहे. सो तुम्ही 10 वेळा पण पाठी जाऊन बघू शकता, विच इज फाईन. पण लॉजिक जर क्लिअर असेल तरच पुढे जा. ओके, ही एक कन्सेप्ट झाली. नाव 1 मिनिट, मी होम स्क्रीनवरती येतो इकडे. ठीक आहे, नाव ही एक कन्सेप्ट सोबत ना अजून एक आय लाईक टू ॲड वन डिफरंट कन्सेप्ट जो जनरली ट्रॅप, बऱ्याच व्हिडिओ तुम्ही बघितल्या असतील मार्केटमध्ये किंवा यूट्यूबमध्ये. ट्रॅप कन्सेप्ट आहे. आणि व्हॉट इज ट्रॅप काय असतं, ट्रॅपमध्ये ओव्हरऑल आपण कशा ज्या आहेत त्या ट्रेड्स बनवू शकतो ते आता आपण इथे बघूया. सो आय लाईक टू कम विथ दी व्हाईट बोर्ड. ठीक आहे, मी हे क्लिअर करतो सगळं. ओके, सो हा इथलंच कव्हर करतो किंवा आपण डायरेक्टली वरतीच जाऊया. एवढं क्लिअर करायला तो टाइम पण आपला इन्व्हेस्ट होते वेगळा. ठीक आहे, सो लेट्स गो विथ दी ट्रॅप. सो आता आपण जो कन्सेप्ट बघणार आहोत तो ट्रॅपचा कन्सेप्ट बघणार आहोत फॉर दी पोझिशनल ट्रेडिंग. ओके, व्हॉट इज ट्रॅप. ओके, ट्रॅप जर मी थोडाफार सांगायचं म्हटलं ना तुम्हाला तर मी ओपन इंटरेस्टच्या बेसिसवरती सांगतो. लेट्स सी की एक ऑप्शन, एक ओपन इंटरेस्ट मी इथे ड्रॉ करतो. ओके, लेट्स सी हा जो आहे, लेट्स सी इकडे रेजिस्टन्स लेवल एक आहे. ओके, इकडे एक रेजिस्टन्स लेवल आहे. ओके, आणि इकडे एक रेजिस्टन्स लेवल आहे. जस्ट फॉर अन एक्झाम्पल, माझं ड्रॉइंग इतकं पण चांगलं नाही आहे पण समजून घ्या एक. ओके, हा एक रेजिस्टन्स आहे आणि सपोज
इथे एक रेजिस्टन्स आहे, सपोर्ट आहे. ओके, इथे एक सपोर्ट आहे आणि लेट्स फॉर एक्झाम्पल ह्या लेवलला एक सपोर्ट आहे. ओके, नाव असं काही कन्सेप्ट आहे. सपोज एक ओपन इंटरेस्ट मी ओपन करतो, इथे ओपन इंटरेस्ट समजवते. लेट्स सी, प्राइस जी आहे ना ती काही अशी मूव्ह करते आणि रेजिस्टन्सच्या आसपास आली. ओके, हा रेजिस्टन्स आहे आपला. ओके, आणि हा जो आहे तो सपोर्ट झोन आहे. ओके, सपोज प्राइस जी आहे ती रेजिस्टन्सच्या आसपास आली. ओके, आणि त्याने इथे थोडीशी मोमेंटम दिली वरच्या साईडला. तर काय होणार, इथले जे रायटर्स आहेत ते कुठेतरी फिअरमध्ये येतील की मार्केटमध्ये डिरेक्शन येते. त्यामुळे काय होणार, इथे ते अनवाइंडिंग करायला सुरुवात करणार. म्हणजे इथून आपल्या पोझिशन्स ते कापायला सुरुवात करतील. राईट, मार्केटने अजून डिरेक्शन दिली तर काय होणार, इथले पण कॉल रायटर्स जे आहेत, इथले पण कॉल रायटर्स, इथले वरचे पण करणार. कारण त्यांना माहिती आहे जर हा लेवल ब्रेक झाला तर इकडे पण येण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे काय होणार, मल्टिपल स्ट्राईक्सला कुठेतरी कॉल अनवाइंडिंग तुम्हाला इथे बघायला मिळेल. राईट, जेव्हा बिकॉज ऑफ द ट्रेंड कॉल रायटर्स अनवाइंड का करतात, बिकॉज ऑफ द ट्रेंड इन द मार्केट, की मार्केटमध्ये ट्रेंड आहे. राईट, सो बिकॉज ऑफ द ट्रेंड इन द मार्केट जर मला दिसतंय कॉल रायटर्स जे आहेत ते अनवाइंड करतात पोझिशन्स, दॅट मीन्स व्हॉट, इथे कॉल रायटर्स ट्रॅप झाले. CWT लिहितो. तो व्हॉट इज कॉल रायटर्स ट्रॅप, रायटर्स इथे ट्रॅप लिहितो. ओके, व्हॉट इज कॉल रायटर्स ट्रॅप, कॉल रायटर्स ट्रॅप मीन्स की बिकॉज ऑफ द ट्रेंड इन द मार्केट, मार्केटमध्ये जेव्हा ट्रेंड येतो तेव्हा बिकॉज ऑफ द फिअर्स ते मल्टिपल स्ट्राईक्समध्ये आपल्याला अनवाइंडिंग बघायला मिळते. सो जेव्हा मल्टिपल स्ट्राईक्समध्ये अनवाइंडिंग मिळते बघायला तेव्हा आपण त्याला म्हणतो कॉल रायटर्स ट्रॅप, की बिकॉज ऑफ द बुलिश मोमेंटम, बिकॉज ऑफ द ट्रेंड इन द मार्केट, रायटर्स जे आहेत, कॉल रायटर्स जे आहेत ते ट्रॅप झालेत. ओके, सेम लॉजिक, सपोज जर स्टॉक असा मूव्ह करते प्राइस आणि त्याने हा सपोर्ट लेवल ब्रेक केला किंवा हे दोन सपोर्ट ब्रेक केले तर काय होणार, इथले पुट रायटर्स अनवाइंड करणार, इथले पण पुट रायटर्स आपल्या पोझिशन अनवाइंड करतील. इवन दो ह्या लेवलचे पण पुट रायटर्स अनवाइंड करतील कारण त्यांना फिअर आला असेल की मार्केटमध्ये कुठेतरी ट्रेंड येऊ शकतो. सो इकडे काय झालं, इथे झालं PWT मीन्स व्हॉट, पुट रायटर्स ट्रॅपचा सिग्नल जनरेट झाला. सो याला आपण म्हणू शकतो पुट रायटर्स ट्रॅप. ओके, दॅट मीन्स व्हॉट, बिकॉज ऑफ द ट्रेंड इन द मार्केट एक खालच्या साईडला पुट रायटर्स जे आहेत ते कंटिन्युअसली आपल्या पोझिशन्स अनवाइंड करतात. त्यामुळे कुठेतरी जो आहे तो मोमेंटम खालच्या दिशेने येते. सो जेव्हा जेव्हा कॉल रायटर्स ट्रॅप होतो सिग्नल तेव्हा एक इंडिकेशन असतं बुलिश, की मार्केटमध्ये बुलिशनेस येऊ शकतो. आणि जर पुट रायटर्स ट्रॅपचा सिग्नल असेल दॅट मीन्स व्हॉट, दॅट इंडिकेट्स यू द बॅरिशनेस. ओके, कुठेतरी जो आहे तो मार्केटमध्ये एक बॅरिशनेस येऊ शकतो. ओके, सिम्पल आहे लॉजिक. समजलं असेल तर यू कॅन गो विथ द सेम, पुढे जाऊ शकता तुम्ही. नसेल समजलं एकदा पुन्हा बघा. मी एक क्विक रिकॅप देतो ह्याचा, की जेव्हा जेव्हा कॉल रायटर्स ट्रॅपचा सिग्नल येतो दॅट मीन्स व्हॉट, की कुठेतरी जे आहे ते कॉल रायटर्स ट्रॅप झालेत बिकॉज ऑफ द ट्रेंड इन द मार्केट. सो जेव्हा जेव्हा कॉल रायटर्स ट्रॅपचा सिग्नल येतो दॅट इंडिकेट्स यू द बुलिशनेस. आणि जेव्हा जेव्हा पुट रायटर्स ट्रॅप होतो दॅट मीन्स व्हॉट, की कुठेतरी जो आहे मार्केट फॉल देते. सो जेव्हा जेव्हा पुट रायटर्स ट्रॅपचा सिग्नल येतो दॅट इंडिकेट्स यू द बॅरिशनेस इन द मार्केट. तो कुठेतरी मार्केटमध्ये फॉलिंग मोमेंटम आपण अँटिसिपेट करू शकतो. आता लॉजिक काय ह्याच्या पाठचं, की 185 FNO स्टॉक्स आहेत आपल्याकडे. किती आहेत, 185 FNO स्टॉक्स. राईट, चेंज होतात राहतात, कधी कोण ॲड होते कधी कोण मायनस होते, पण ऑन एन ॲव्हरेज बघायला गेलं तर 185 FNO स्टॉक्स आहेत. राईट, सो प्रत्येक स्टॉकमध्ये जर मी गेलो आणि प्रत्येक स्टॉकमध्ये जर मला रिसर्च करायची असेल की ओके ह्या स्टॉकमध्ये कॉल रायटर्स ट्रॅप झालेत किंवा ह्या स्टॉकमध्ये पुट रायटर्स ट्रॅप झाले, विच इज टू डिफिकल्ट आहे ते फाइंड आउट करणं. राईट, का, कारण प्रत्येक स्टॉकमध्ये जर मला रिसर्च करायचे असेल तर मला हे चेक करावं लागेल की त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये कोणत्या लेवलला ओपन इंटरेस्ट आहे, कोणत्या लेवलला पुट ओपन इंटरेस्ट आहे आणि कोणत्या लेवलला जो आहे मार्केट ट्रेंड घेते. राईट, सो ऑन एन ॲव्हरेज मला प्रत्येक स्टॉकमध्ये ॲटलिस्ट 10 मिनिटं तरी इन्व्हेस्ट करावे लागतील. जर मी रेग्युलरली रिसर्च करतो तर ॲटलिस्ट मला 7 ते 8 मिनिटं किंवा 5 मिनिटं एक मिनिमम जरी मी धरलं तरी. जर नवीन कोण रिसर्च करत असेल तर 15-20 मिनिटं पण लागतील त्याला. राईट, आणि 185 FNO स्टॉक्स आहेत. सो विचार करा किती टाईम मला लागेल. आणि काय माहीत जे लॉजिक किंवा जी रिसर्च मी करते ती ॲक्च्युअल चांगली रिसर्च आहे का ते पण नाही माहिती असणार. सो तो बॅरियर कसा काढायचा तो मी तुम्हाला आता सांगतो व्हिडिओमध्ये. सो आय लाईक टू कम विथ द क्वांट्सॲप होम स्क्रीन. होम स्क्रीनवरती मी आलो.
इंटरफेस तर आपण एक्सप्लेन केलाच आहे. सो आय लाईक टू गो विथ द ट्रेडिंग. मी ट्रेडिंगवरती येणार आणि इथे खाली बघा इथे ट्रॅप इंडिकेटर आहे. सो आय क्लिक ऑन ट्रॅप इंडिकेटर. ओके. सो जेव्हा पण तुम्ही ट्रॅप इंडिकेटरवरती क्लिक करता तर ओव्हरऑल असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होतो. फर्स्टली आय एक्सप्लेन यू द इंटरफेस. इंटरफेस इज सिम्पल. इथे सर्चचा सिम्बल आहे की कोणता स्टॉक जर तुम्हाला मॅन्युअली एखादा सर्च करायचा असेल तर यू कॅन सर्च इट. त्याच्यानंतर जो आहे तो इथे बघायला गेला तर कॉल रायटर्स ट्रॅप PB लिहून आले. सो व्हॉट इज कॉल रायटर्स ट्रॅप ते आपण बघितलं. PB मीन्स व्हॉट? प्रोबेबल बाय. ओके. की रिलायन्समध्ये कॉल रायटर्स ट्रॅप आले तर एक प्रोबेबल बाईंग मोमेंटम येऊ शकते. ओके. PB मीन्स व्हॉट? प्रोबेबल बाय, की मोमेंटम येऊ शकते. तेच आपण बघितले ना की जेव्हा जेव्हा कॉल रायटर्स ट्रॅपचा सिग्नल असेल दॅट मीन्स की कुठेतरी जे आहे ते एक बुलिशनेस येऊ शकते, एक प्रोबॅबिलिटी ऑफ बाईंग येऊ शकते. सिग्नल प्राइस काय आहे की ह्या प्राइसच्या वरती एक मोमेंटम येऊ शकते किंवा ह्या प्राइसच्या आसपास एक मोमेंटम येऊ शकते. व्हॉट इज सिग्नल डेट? सिग्नल डेट जी डेट दिली आहे ती सिग्नल डेट आहे तुमची, की जर आज सिग्नल जनरेट झाला असेल तर आजची सिग्नल, काल आला असेल तर कालची सिग्नल डेट तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर क्लोजिंग प्राइस आहे. सो सिग्नल प्राइस आणि क्लोजिंग प्राइस दोन्ही सेमच असतात कारण आपण ह्याला EOD बेसिसवरती ट्रेक करतो. दुसऱ्या दिवशी जी प्राइस येणार ती चेंज होणार. ओके. क्लोजला. ओके. त्यानंतर आहे पर्सेंटेज रिटर्न. रिटर्न इन पर्सेंटेज आहे मीन्स व्हॉट? की प्राइसचा किती चेंज झालाय फ्रॉम सिग्नल प्राइस पासून. त्यानंतर 2-3 दिवसानंतर जी क्लोजिंग प्राइस असेल किंवा जी काही प्राइस असेल त्याचा पर्सेंटेज चेंज जो आहे प्राइसचा तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके. त्यानंतर जो आहे तो आहे पुट रायटर स्टॅप. सो पुट रायटर स्टॅपच्या पुढे काय आहे? PS आहे. PS काय इंडिकेट करतं? प्रोबेबल सेल. सो पुट रायटर स्टॅपचा सिग्नल असेल दॅट मीन्स व्हॉट? की आपण अँटिसिपेट करतो की मार्केट एक फॉलिंग मोमेंटम देऊ शकते ना, एक फॉल देऊ शकतो. सो UBL मध्ये कुठेतरी दिसते ऑपॉर्च्युनिटी कोणत्या प्राइसवरती? 19655 आहे. सिग्नल डेट आजची आहे आणि क्लोजिंग प्राइस विच इज सेम आणि सेम पर्सेंटेज इज रिटर्न. तो हे झिरोज दिसणार तुम्हाला कारण सेम क्लोजिंग प्राइस आहे आणि सेम सिग्नल प्राइस आहे. ओके. नाव त्याच्यानंतर ना इथे PE आहे. PE मीन्स व्हॉट? PE मीन्स अ प्रोबेबल एक्झिट. की जर सपोज एखादी मोमेंटम आली तर इकडे ना PE एक्झिट म्हणून लिहून येतं असं की आता ह्याच्यात मोमेंटम नाही येऊ शकत सो यू कॅन एक्झिट. असं एक ओव्हरऑल ॲज अ सॉफ्टवेअरच्या बेसवरती तुम्हाला दाखवतो की PE एक्झिट आहे. ओके. नाव इथे जर तुम्ही बघितलं ना तुम्हाला काय दिसतं इकडे की कॉल रायटर्स ट्रॅप जो सिग्नल आहे ना, ओके, यू कॅन सी इथे हा लेवल पूर्ण रिलायन्स, सनफार्मा, अंबुजा, डिव्हिस लॅब, परत इथपासून एवढे सगळ्या स्टॉकमध्ये आहेत ना कॉल रायटर स्टॅपचे सिग्नल झाले. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 स्टॉकमध्ये माझ्याकडे दिसतं की कॉल रायटर स्टॅपचा सिग्नल जनरेट झालाय. आता ॲज अ रिटेल ट्रेडर जर मी बघायला गेलो तर विच इज नॉट पॉसिबल ना की मी प्रत्येक 10च्या 10 स्टॉकमध्ये जाऊन ट्रेड बनवू शकतो. मला काय करावं लागेल? मला हे चेक करावं लागेल की कोणत्या स्टॉकची जी प्रोबॅबिलिटी आहे, जी मोमेंटम देण्याची प्रोबॅबिलिटी आहे ती जास्त आहे या 10 स्टॉकपैकी. बरोबर. जर मी PVR इनॉक्स बघितलं, इस्कॉट्स बघितलं, गोदरेज CP बघितलं, पिडिलाइट बघितलं, सन TV बघितलं किंवा सन फार्मा बघितलं, ह्याच्यात जर मला दिसतंय की ह्या स्टॉकमधले सपोज ह्या स्टॉकची किंवा ह्या स्टॉकची प्रोबॅबिलिटी जास्त आहे, ते कसं आयडेंटिफाय करणार तर ते आता आपण डिस्कस करणार आहोत. ओके. ट्रॅप इंडिकेटरचा बॅरियर एकच येतो की डेली बॅरियर इन द सेन्स मी बघायला गेलो तो एक पॉझिटिव्ह पण आहे. डेली तो 10 ते 12 सिग्नल ऑन एन ॲव्हरेज जनरेट करून देतो. सो डेली विच इज नॉट पॉसिबल की मी प्रत्येक दिवशी जाऊन 10 ते 12 सिग्नलमध्ये ट्रेड करणार. मला काय पाहिजे? मला ते 10-12 स्टॉक्समध्ये मला असे स्टॉक्स पाहिजे की कोणत्या स्टॉकची प्रोबॅबिलिटी जास्त आहे त्या 12 स्टॉक्समधले. राईट. सो ते कसं आयडेंटिफाय करायचं? त्यासाठी फ्युचर्स बिल्टअप जो सर्वात पहिला कन्सेप्ट मी त्यासाठीच एक शिकवलेला तुम्हाला, ह्याला तुम्ही फ्युचर्स बिल्टअप सोबत पेअर करा. सिंपल मी सांगतो. ओके. मी येणार, हे क्लिअर करतो मी. ओके. मी येणार ट्रॅकवरती. ओके. बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलवरती आलो. फ्युचर्स बिल्टअपवरतीच नाही, ते सायकल आपण बघितलेलं. बरोबर. हा टूल बघितलेला. आपण येणार फ्युचर्स OI हिस्टॉरिकलवरती. ओके. तर सायकलमध्ये इथे काय होतं? सायकलमध्ये इथे बघा हा टॅब्युलर फॉर्म देतो ना, टॅब्युलर जसे बॉक्स फॉर्म देतो ना इकडे तुम्हाला की ह्या दिवशी हे झालं, ह्या दिवशी हे झालं, ह्या दिवशी हे झालं. पण हा जो आहे ना टूल हा तुम्हाला हिस्टोग्राम देतोय. हिस्टोग्रामच्या बेसिसवरती तुम्हाला सांगतोय की
कोणत्या स्टॉक्समध्ये कधी एक ओव्हरऑल जो आहे तो मोमेंटम आला. एक एक्झाम्पल आहे माझ्याकडे तुमच्यासाठी, मी येतो इथे. ओके, लेट्स सी. डिक्सन. ओके, यू कॅन सी डिक्सनचा बिल्टअप. डिक्सनचा बिल्टअप बघा इथे काय दाखवतंय. ओव्हरऑल जर तुम्ही इथे बघितलात ना तर हा बघा, हा पूर्ण पॅच जो आहे ना तो कुठेतरी पॉझिटिव्ह बिल्टअप मध्ये दिसतोय बघा. ठीक आहे, जर मी थोडंफार सांगायचं म्हटलं ना इकडे, तर हा रिसेंट डेटा आहे, त्याच्यानंतर त्याच्या आधी दिवसाचा हा डेटा, त्याच्या आधीचा हा दिवसा, त्याच्या आधीचा हा डेटा, त्याच्या आधीचा हा डेटा आहे. ओके, सो हा रिसेंट डेटा आहे. त्याच्या आधी जर हे बघायचं असेल तर ही कन्सेप्ट आहे. ओके, सो प्रत्येक दिवसाचा डेटा आहे, तुम्हाला त्याचे डिटेल्स इकडे मिळतील. ओके, की आज काय झालंय, त्याच्या आधी काय झालंय, त्याच्या आधी काय झालंय. ओके, ही जी स्केल आहे स्पेसिफिकली वाय ॲक्सिस, ही तुम्हाला सांगते प्राइसची. खाली जो एक्स ॲक्सिस आहे तो तुम्हाला डेटचं सांगते. त्याच्यानंतर इकडे जो आहे तो ओपन इंटरेस्टचा आहे वाय ॲक्सिस. ओके, नाव तुम्ही आता नीट जर ऑब्झर्व केला असाल तर तुम्ही हा पॅच बघा. हा पॅच मध्ये जर मी डिक्सनमध्ये बघितला तर यू कॅन सी इथे लॉंग झालंय, इथे लॉंग झालंय, इथे लॉंग झालंय, इथे लॉंग झालं, आणि इथे एस सी शॉर्ट कव्हरिंग आहे. 1 2 3 4 5 6 आणि इथे पण जर अनवाइंडिंग होती, लॉंग अनवाइंडिंग 7 8. जर मी हा 8 दिवसांचा पॅच बघितला ना तर यू कॅन सी इथे जो आहे तो कुठेतरी एक पॉझिटिव्ह बिल्टअप आहे डिक्सनमध्ये. बरोबर, पॉझिटिव्ह बिल्टअप आहे. कोणत्या प्राइसच्या आसपास, अराउंड दिस लेवल. प्राइस काय चालू होती, अराउंड या लेवलच्या आसपास प्राइस चालू होती. जर मी थोडं इकडे आलो ना, लेट्स सी, कीप, इथे जर मी प्राइस बघितली तर प्राइस किती चालू होती, अराउंड मला हे ड्रॉइंग काढावी लागेल पण विच इज फाईन, 10,400 किंवा 450च्या आसपास प्राइस चालू होती. त्याच्यानंतर बघा प्राइसने जी मोमेंटम बघा पूर्ण वरच्या साईडला मोमेंटम दिले. कंटिन्युअस इथे लॉंग बिल्टअप झाले, इथे लॉंग आहे, इथे अनवाइंडिंग आहे, लॉंग लॉंग लॉंग. यू कॅन सी प्राइसने मोमेंटम बघा. आता मी तुम्हाला दाखवतो ह्या लेवलवरती. इथे यू कॅन सी इकडे आपण बघितलं प्राइस काय चालू होती, 10,300 बघा, 10,400च्या आसपास मी जसं म्हणालो 10,333च्या आसपास प्राइस चालू होती. त्याच्यानंतर बघा 5-6 दिवस पॉझिटिव्ह बिल्टअप होतं बघा. प्राइस जी करंटली आता ट्रेड करते अराउंड 11,655 ती. आजची जी क्लोजिंग आहे ती कुठे आहे, सपोज जर मी आजचा जरी डेटा पॉईंट बघितला तर आजची जी क्लोजिंग आहे 11,300. 10,300 वरून 11,392च्या आसपास किती दिवसाचा मोमेंटम आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 ते 10, चला 12 दिवस मी पकडतो. 10 ते 12 दिवसाचा एक मोमेंटम आहे. किती पॉईंटचा, 1000 पॉईंटचा, 1000च्या आसपास आहे. 1000पेक्षा जास्त आहे ॲक्च्युली. 10,300 वरून 19 11,000 ते 10,000चाच मोमेंटम आहे. 800 900 1000 पॉईंटचा मोमेंटम आहे. सो दॅट्स हाऊ यू कॅन यूज दिस टूल. ह्याला काही तुम्ही असं यूज करू शकता. सो ट्रॅप इंडिकेटरमध्ये या. ट्रॅप इंडिकेटरमध्ये सर्वात पहिला तुम्ही ट्रॅप इंडिकेटर ओपन करा. चेक करा की किती कॉल रायटर स्ट्रॅप आहेत, किती पुट रायटर स्ट्रॅप आहेत. जर कॉल रायटर स्ट्रॅपचे तुम्हाला दिसतात की 10 सिग्नल्स आहेत, पुट रायटर स्ट्रॅपमध्ये तुम्हाला दिसतात 10 सिग्नल्स आहेत, तर प्रत्येक स्टॉकमध्ये चेक करा की त्याचा हिस्टॉरिकल जो बिल्टअप आहे तो काय आहे. इकडे ॲटलिस्ट जर हिस्टॉरिकल बिल्टअप बघताय ना तर पूर्ण 20 दिवसांचा नका बघू. ॲटलिस्ट चेक करा की त्याच्या 7 दिवसाआधी किंवा 8 दिवसाआधी स्टॉक जो आहे तो पॉझिटिव्हमध्ये आहे का, की त्या स्टॉकमध्ये पॉझिटिव्ह बिल्टअप झाला आहे का. जर स्टॉकमध्ये एखादा पॉझिटिव्ह बिल्टअप असेल सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश कन्फर्मेशन. मग 10 जे स्टॉक्स आहेत ना कॉल रायटर स्ट्रॅपचे, 10 मधले ऑटोमॅटिकली तुमचा एक फिल्टर बनतो इकडे. सो फिल्टर बनल्यामुळे काय होतं, 10 मधले ऑटोमॅटिकली तुमच्या आता 2 ते 3 स्टॉक्स येतील. ओके, सो एक कन्सेप्ट आहे. आणि जेव्हा पण तुम्ही ट्रॅप इंडिकेटर यूज करत असाल 2 गोष्टी लक्षात ठेवा. ओके, आता मी स्ट्रॅटेजीजवरती येतोय. कन्सेप्ट तुम्हाला आय होप समजलीच असेल, आणि जर नसेल समजली एकदा पुन्हा पाठी जा आणि समजून घ्या. नाव आय लाईक टू कम विथ द स्ट्रॅटेजीज. सोपी कन्सेप्ट आहे. लेट्स सी. जेव्हा मी ट्रॅप इंडिकेटर ओपन करतो तेव्हा मी 2 गोष्टी लक्षात ठेवणार. कोणत्या 2 गोष्टी लक्षात ठेवणार, पहिली गोष्ट म्हणजे मी जर आज सिग्नल जनरेट झाला असेल, जर मार्केटमध्ये मला दिसतंय की आज सिग्नल जनरेट झालाय, तर मी सेम डे जाऊन ट्रेड नाही बनवणार. सेम डे जाऊन मी ट्रेड नाही बनवणार, मी डिरेक्टली जाऊन दुसऱ्या दिवशी ट्रेड बनवणार. ओके, का दुसऱ्या दिवशी ट्रेड बनवणार, आता बरेच लोक कन्फ्यूज असतील की का सेम डे नाही बनवायचं. जर मला दिसतंय कॉल रायटर स्ट्रॅप आहे, व्हाय मी दुसऱ्या दिवशी जाऊन ट्रेड बनव. लॉजिक इज सिम्पल. आपण जो मुवमेंट अँटिसिपेट करतो ना तो येणाऱ्या काही दिवसांसाठी मोमेंटम अँटिसिपेट करतोय. लाईक 4-5 दिवस, 6-7 दिवस, 7-8 दिवस, ते म्हणजे 6 ते 10 दिवसांची होल्डिंग पिरियड असेल जर मिनिमम मॅक्झिमम जर मी बघितलं तर. सर त्या दिवसासाठी मी अँटिसिपेट करतोय. सपोज मार्केटमध्ये तुम्हाला सिग्नल आला लाईव्ह मार्केटमध्ये की कॉल रायटर स्ट्रॅप झाला आहे. ओके, तर
सपोज 10 वाजता सिग्नल आलाय, 10 वाजता मला दिसतं की कॉल रायटर स्टॅप झाले, पण काय माहित 12 वाजता कॉल ॲडिशन झाली तर तर तिकडे कुठेतरी जो आहे तो मार्केटमध्ये एक फॉल्स इंडिकेशन, आणि तुम्ही 10 वाजता एंट्री केलेत आणि 12 वाजता तो सिग्नल निघून गेला, असं होतं. ओके, 10 वाजता सिग्नल आला, 12 वाजता तुम्हाला नाही दिसणार जर तिकडे ॲडिशन झाली. त्यामुळे आपण ह्याला EOD बेसवरती बघायचं आहे. ओके, सो जर आज सिग्नल जनरेट झाला असेल तर दुसऱ्या दिवशी जाऊन ट्रेड बनवा, आणि दुसऱ्या दिवशी जर ट्रेड बनवतायत तर चेक करा की 2% पेक्षा जास्त गॅप अप आणि गॅप डाऊन मोमेंटम नसला पाहिजे त्या स्टॉकमध्ये. जर 2% पेक्षा जास्त गॅप अप किंवा गॅप डाऊन मोमेंटम असेल तर त्या स्टॉकला अवॉइड करा, त्या स्टॉकमध्ये जाऊन ट्रेड नका बनवू. लॉजिक सिंपल आहे. अगेन बघा, स्टॉकचं बिहेवियर समजा, त्यानंतर तुम्हाला समजेल. स्टॉक मोस्ट ऑफ द टाइम जर बघायला गेलो तर 2%च्या आतमध्येच ओपन किंवा क्लोज होतं. नॉट एव्हरी टाइम स्टॉक जो आहे तो 2% गॅपअप किंवा गॅपडाऊन देतो. खूप रेअर केसमध्ये तुम्हाला देतो, लाईक एखादा इव्हेंट असेल किंवा एखादी न्यूज असेल तेव्हा मार्केटमध्ये. पण जर नॉर्मल केसमध्ये बघायला गेलो तर मार्केटमध्ये स्टॉक जो आहे तो 1-1.5%च्या आतमध्येच ओपन होतो. सो जर 2% पेक्षा जास्त गॅपअप झाला स्टॉक किंवा गॅपडाऊन झाला, दॅट मीन्स की कुठेतरी स्टॉकमध्ये जी आहे ती अनसर्टिनिटी आहे. सो अनसर्टिनिटी असल्यामुळे मी त्या स्टॉकमध्ये जाऊन ट्रेड नाही बनवणार. ओके, सो अवॉइड अनसर्टन स्टॉक. कोणीही ट्रेड नाही बनवणार, कारण कुठेतरी जो आहे तो मोमेंटम येऊ शकतो आपल्या अगेन्स्टमध्ये पण, राईट. सो फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. पहिली गोष्ट म्हणजे आज जर सिग्नल जनरेट झालंय तर मी दुसऱ्या दिवशी जाऊन ट्रेड बनवणार, आणि नेक्स्ट डे जर मी ट्रेड बनवतोय तर मी काय चेक करणार तिकडे की जो मोमेंटम आहे मार्केटमध्ये तो 2% पेक्षा जास्त गॅपअप किंवा गॅपडाऊन नसला पाहिजे. ओके, नाव लेट्स कम टू द स्ट्रॅटेजी पार्ट. सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आणि माझा फेवरेट पार्ट आहे हा स्ट्रॅटेजी पार्ट. कारण रिसर्च आपण केली, सगळ्या काही गोष्टी केल्यात, पण जर स्ट्रॅटेजी आपण चुकलो तर आउटपुट जो आहे तो आपला चुकू शकतो. ओके, सो लेट्स कम टू दी स्ट्रॅटेजीज. स्ट्रॅटेजी जनरली जर मी सांगत असेल ना तर स्ट्रॅटेजीज मी 2 पार्टमध्ये जनरली हे करतो, कव्हर करतो स्ट्रॅटेजीजचा. जेव्हा पण मी पार्ट डिस्कस करतो, ओके, इथे लिहितो स्ट्रॅटेजीज. ओके, स्ट्रॅटेजी जर मी बघायला गेलो ना तर जनरली मी 2 पार्टमध्ये कव्हर करतो. पहिला पार्ट म्हणजे 15 डेज लेफ्ट 15 डेज लिहितो इथे. ओके, किंवा मोर दॅन 15 डेज. ओके, जर सपोज एक्सपायरीला 15 दिवसापेक्षा कमी पार्ट असेल तर मी एक वेगळी कन्सेप्ट आहे, आणि 15 दिवसापेक्षा जर जास्त टाइम असेल एक्सपायरीला, सो दॅट विल बी अ 2 डिफरंट कन्सेप्ट. ओके, सो लेट्स सी. जर 15 डेज बाकी आहेत एक्सपायरीला, ओके, किंवा 15 दिवसापेक्षा कमी दिवस बाकी आहेत, ओके, दॅट मीन्स व्हॉट की कुठेतरी जो आहे मार्केटमध्ये डेज टू एक्सपायरी कमी आहेत. सो जर डेज टू एक्सपायरी कमी असतात, दॅट मीन्स व्हॉट, थीटा कुठेतरी तुमचा खूप जास्त ऍक्टिव्ह असतो. THETA येतो, मी वेगळीच लिहितो इथे स्पेलिंग, ठीक आहे. थीटा कुठेतरी जो आहे ना तो तुमचा खूप जास्त ऍक्टिव्ह असतो, राईट. थीटा इफेक्ट काय असतो, इफेक्ट जो असतो खूप जास्त असतो. सो त्यामुळे काय होतं की जी ऑप्शनची व्हॅल्यू आहे, प्रीमियमची व्हॅल्यू आहे, ती फास्ट डिके होतात. सो जर फास्ट डिके होते, ऑप्शन प्रीमियम जर जास्त असेल तर मी काय करणार, मी तिकडे एखादी क्रेडिट स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार, क्रेडिट स्प्रेड बनवणार. ओके, कारण सर्वात जास्त जो इम्पॅक्ट ना तुम्हाला हाच त्रास देणार, थीटाच त्रास देणार सर्वात जास्त. कारण जर थीटा इम्पॅक्ट जास्त असेल तर मला माहिती आहे माझ्या प्रीमियमची प्राइस खूप जास्त पडणार आहे, आणि जर प्रीमियमची प्राइस माझी जास्त पडणार आहे तर ॲज अ बायर माझ्यासाठी खूप लॉस आहे. तर मला काय करावं लागणार, मला सेलिंग जास्त करायला लागणार, आणि मी एखादी जर सेलिंग करत नसेल, जर मी एखादी स्प्रेड बनवत असेल, सो आय विल क्रिएट अ क्रेडिट स्प्रेड. मी क्रेडिट स्प्रेड जाऊन बनवणार, राईट. त्याच्यामध्ये काय होतं, आपण प्रीमियम घेतो, प्रीमियम जो आहे तो रिसीव्ह करतो आपण, राईट, रिसीव्ह. ओके, आपण प्रीमियम जो आहे तो रिसीव्ह करतो मार्केटमधून. सो जर प्रीमियम रिसीव्ह करतो, जर सपोज स्टॉकने 2-3 दिवसात मोमेंटम नाही दिली, 2-3 दिवसात मोमेंटम नाही दिली, विच इज फाईन. 2-3 दिवसाचा जो थीटा आहे ना तो माझ्या हळूहळू खिशात येत राहील, राईट. सो कुठेतरी जो आहे तो मला बेनिफिट आहे या गोष्टीचा. सेकंड, या कन्सेप्टमध्ये मोर दॅन 15 डेज, जर 15 दिवसापेक्षा जास्त दिवस बाकी असतील, दॅट मीन्स व्हॉट, काय होणार की डेल्टा कुठेतरी माझ्या फेवरमध्ये आहे. अजून कोण आहे, IV माझ्या फेवरमध्ये आहे. अजून कोण आहे,
डिरेक्शन जो आहे माझ्या फेवरमध्ये आहे, की जर खूप दिवस बाकी असतील दॅट मीन्स डिरेक्शन येण्याचे चान्सेस जास्त आहेत, आय व्ही वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत, डेल्टा जो आहे तो कुठेतरी कंपॅरेटिव्हली पॉझिटिव्ह आउटपुट देतो, लाईक ॲक्ट लाईक सेम लाईक अ ATM कुठेतरी. सो कुठेतरी ह्या 3 गोष्टी माझ्या फेवरमध्ये असणार. सो मी काय करणार, तिकडे जाऊन एक डेबिट स्प्रेड बनवणार. डेबिट स्प्रेड मीन्स व्हॉट, की मी मार्केटला प्रीमियम देतोय, जास्त प्रीमियम देतोय. सो जर मी प्रीमियम देतोय आणि माझा IV शूटअप झाला तर बिकॉज ऑफ IV काय होतं, प्रीमियम वाढतात. प्रीमियम वाढलं, डेज टू एक्सपायरी लांब आहे तर प्रीमियम IVचा इम्पॅक्ट जास्त येणार माझ्या स्ट्रॅटेजीजवरती. सो बेनिफिट आहे. डेल्टा कुठेतरी माझ्या फेवरमध्ये असणार. सो डेल्टा कुठेतरी आहे. डिरेक्शन एक्सपायरीला जर खूप दिवस बाकी असतील दॅट मीन्स व्हॉट, की डिरेक्शन येण्याचे चान्सेस जे आहेत ते खूप जास्त असतात. सो इथे कुठेतरी जो आहे तो बेनिफिट मला जास्त भेटतो बिकॉज ऑफ द डिरेक्शन इन दी मार्केट. सो हे मला कुठेतरी बघायला मिळते. राईट. सो ट्राय करा की जर मी एखादा स्टॉक सिलेक्ट केला आहे आणि माझ्या स्टॉकला 15 दिवसापेक्षा जास्त दिवस बाकी आहेत एक्सपायरीला, आय विल गो विथ द डेबिट स्प्रेड. डेबिट स्प्रेडमध्ये एखादी एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर बुल कॉल स्प्रेड एखादा तुम्हाला खूप चांगला एक मोमेंटम देऊ शकतो. बेअरिशसाठी बघायला तर बेअरपुट स्प्रेड एक चांगला मोमेंटम देऊ शकतो. सेकंड, 15 दिवसापेक्षा कमी डेज असतील एक्सपायरीला तर काय, गो विथ द क्रेडिट स्प्रेड. क्रेडिट स्प्रेडने जा. क्रेडिट स्प्रेडचं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर यू कॅन गो विथ द बुलपुट स्प्रेड. ओके. किंवा बेअरीसाठी जायचं असेल तर बेअर कॉल स्प्रेड सोबत जा. ओके. सिम्पल तुम्हाला एक सांगू, इथे या ट्रेडिंगवरती, ऑप्शन्स आर्किटेक्टवरती या. पहिले ॲटलिस्ट ही जी मी कन्सेप्ट सांगितली ना, ॲटलिस्ट 7 ते 8 दिवस किंवा मिनिमम 5 दिवस तरी, आठवडाभर बघायला गेलो तर म्हणजे 5 दिवस बघायला गेलो तर ट्रेडिंग डेज, आठवडाभर ॲटलिस्ट पेपर ट्रेड करा विथ द हेल्प ऑफ दिस टूल. खूप चांगला टूल आहे, पेपर ट्रेडिंगमध्ये खूप तुम्हाला हेल्प करेल. ओके. लेट सी. मला एक एक्झाम्पल घेऊया. डिक्सनमध्ये सपोज मला ट्रेड बनवायची असेल, सो व्हॉट आय विल डू, मी इथे येणार. सपोज मला एखादा बुलकॉल स्प्रेड बनवायचा असेल, त्याचा जो स्केलेटन असतो बुलकॉल स्प्रेडचा तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके. आय क्लिक ऑन अ बुलकॉल स्प्रेड. ठीक आहे. लेट इट बी लोड. एकच मिनिट. डिक्सन आणि ओके. बुलकॉल स्प्रेड मी इथे क्लिक केलं. सो बुलकॉल स्प्रेडचा जो पण स्केलेटन आहे ना तो इकडे बघायला मिळेल. ओके. सो इथे नॉर्मली तो बनवून देतो, थोडा ना ह्याला ऍडजस्ट करा. ट्राय करा की थोडा OTM स्प्रेड जर तुम्ही बनवत असाल ना, विच इज फाईन. ओके. लेट्स से मी एक्सपायरी जी आहे ती नेक्स्ट मंथची एक्सपायरी घेतो, 25 जुलै. ओके. आणि थोडा जो करंट मार्केट प्राइस आहे ना, वरच्या स्ट्राइक्स मी सिलेक्ट करतो. ओके. बुलकॉल स्प्रेडला आपण काय करतो, एक कॉल ऑप्शन विकत घेतो आणि एक कॉल ऑप्शन सेल करतो आउट ऑफ द मनी. राईट. सो मी जो स्प्रेड बनवणार ना तो ट्राय करणार 1:3चा किंवा 1:2चा कुठेतरी स्प्रेड बनेल. ओके. ओके. सो तेव्हा कुठेतरी जो आहे तो बेनिफिट बघायला मिळेल. सो आय लाईक टू गो विथ द. ओके. सो इथे जर बघायला गेलं ना तुम्ही, तर सपोज मार्केटने डिरेक्शन घेतली तर आल बी अ प्रॉफिटेबल. प्रॉफिट जो आहे तो माझा एक्सपायरीपर्यंतचा जो असेल तो 22-27,000 असेल. जर मार्केट एकदम खाली जरी पडला तर एक्सपायरी जो प्रॉफिट आहे, लॉस आहे तो माझा 22,000 कुठेतरी 1:1चा बनतोय. तर ह्याला ट्राय करा की 1:3चा कुठेतरी कन्वर्ट करायला किंवा 1:2चा कन्वर्ट करायला. जर एखादी स्ट्रॅटेजी तुम्हाला इथे सेव्ह करायची असेल, सो लेट्स फॉर एक्झाम्पल मला हा बुलकॉल स्प्रेड सेव्ह करायचा असेल, मी इथे सेव्ह वरती क्लिक करणार. ओके. सेव्ह वरती जर मी क्लिक करणार तर माझ्या सगळ्या ज्या पोझिशन आहेत त्या माझ्या ओव्हरऑल ओपन जे ट्रेड्स आहेत ना त्या सगळ्या मला इथे बघायला मिळतील. ओके. मी हे डिलीट करतो. इथे ज्या पण सगळ्या ओपन ट्रेड्स आहेत त्या मला इथे कुठेतरी बघायला मिळतील. तर यू कॅन सी किती माझे प्रॉफिटेबल ट्रेड्स आहेत, किती लॉस मेकिंग ट्रेड्स आहेत ना, त्या ओव्हरऑल सगळ्यांचा तुम्हाला इथे एक पॅनल बघायला मिळेल. जर सपोज मला एखादी ट्रेड क्लोज करायची, लेट्स सी मला ही ट्रेड क्लोज करायची, मी क्लोज ट्रेडवर क्लिक करणार इथे, तर तो इकडे रिफ्लेक्ट होणार आणि ओव्हरऑल जो सगळा पॅनल आहे ना तुमचा तो इथे तुम्हाला बघायला मिळेल. ओके. सो दॅट्स हाऊ यू कॅन यूज दिस टूल. ओव्हरऑल जो हा कन्सेप्ट आहे ना तसा तुम्ही यूज करू शकता इकडे. ओके. सो सिंपल कन्सेप्ट आहे. प्रॅक्टिस फॉर नेक्स्ट 5 days 6 days. राईट. चेक करा किती पॉझिटिव्ह ट्रेड्स आहेत, किती निगेटिव्ह ट्रेड्स आहेत. तर मॅक्झिमम ट्रेड्स तुमचे पॉझिटिव्ह असतील, देन गो विथ द 1 lot, 2 lot, 3 lot, 4 lot. जर मॅक्झिमम ट्रेड्स जर तुमच्या नेगेटिव्ह असेल तर ट्राय करा की कुठे चुकतंय आणि बघा, त्या बेसवरती तुम्ही जाऊन तिथे ट्रेड्स बनवू शकता. ओके. सो आजचा जर मी कन्सेप्ट बघायला गेलो तर आजची कन्सेप्ट हीच होती की ओव्हरऑल जो आहे तो पोझिशनल ट्रेडिंगचे टूल्स कसे आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि कसे त्याच्यावरती ट्रेड्स बनवू शकतो.
सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, तर व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. कारण जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा तेवढे जास्त आपण ओव्हरऑल कन्सेप्ट आणणार आहोत. आणि सबस्क्राईब करून जायला विसरू नका, कारण सबस्क्राईब करा तर तुम्हाला नोटिफिकेशन्स येतच राहतील. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.